नारायण गावात अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्याने महायुतीत वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अजित पवार गटाचे नेते चांगलेच आक्रमक झालेत। काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना बोलणार असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। तर याबाबत देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करावा अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली। इथला कार्यक्रम पक्षाचा असल्यामुळे खरं तर अशा पैकीचं निदर्शनं करण्याची काहीच आवश्यकता नाही। आज माझ्याही मतदारसंघामध्ये अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते जातात, मंत्री जातात, बैठका बोलवल्या जातात। पक्षाचे ज्या वेळेला कार्यक्रम असतात त्यावेळेला इतर पक्षांना बोलवलंच पाहिजे असं कुठे अभिप्रेत नाही। तरीसुद्धा डायलॉग किंवा संवाद करता आला असता। भाजपचे एक ज्येष्ठ पदाधिकारी माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं नाव आशाताई बुचके यांनी काळे झेंडे दाखवून एक प्रकारे त्या ठिकाणी निदर्शने केली। हे महायुतीमध्ये अशोभनीय आहे। महायुतीला गालबोट लावण्याचा हा प्रकार आहे। याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करावा।